आपण आता ठाणे शहरामध्ये आहोत. घोडबंदर रोडपासून फक्त 10 मिनटावर, म्हणजे शहरापासून फक्त 10 मिनटंसुद्धा नाही, एवढ्या जवळ आहे. पण हे असं जंगल आहे बघा पूर्णपणे. आता आपण इथे एका फार जुन्या देवळामध्ये चाललेलो आहोत. खूप जुनं देऊळ आहे. कोणी बांधलं आहे, कधी झालेलं आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. मी विचारलं खूप जणांना, पण तरीसुद्धा असं अगदी स्पष्टपणे कोणी सांगू शकलं नाही. हे पूर्ण जंगल आहे. इथे वाघ वगैरे, बिबटे, वाघ म्हणजे बिबटे असतात इथे. चला, इथे काही घरं आहेत, परंतु खूप लांब लांब. हे एक घर आहे इकडे छोटंसं गावातलं. पानं पडले सुटी. इथे देऊळ आहे, चामुंडा देवीचं देऊळ आहे. ओवळा गाव आहे हे, ओवळा, ठाण्यामधलं ओवळा गाव. पक्षी जाताना दिसले बघा. आपण येतोय जवळ. पूर्ण जंगल आहे हे. हे झाड आता किती कसं आहे बघा. किती जुनं झाड असेल, किती वर्षापूर्वीचं असेल हे झाड. थोडंसं खालं वाकून जावं लागणार आहे. आता आपण या देवळाकडे येऊ. देऊळ म्हणजे असंच आहे, छोटंसं बांधलेलं, परंतु लोक येतात इथे कधी कधी. असं सांगण्यात येतं, इथे एका व्यक्तीने सांगितलं की इथे पूर्वी वाघ येऊन बसायचा. वाघ म्हणजे बिबटा. आजूबाजूचा परिसर आहे त्याच्या. हे समोर दिसते ते देऊळ आहे, चामुंडा देवी. हे झाड आहे बघा, हे किती जुनं. मगाशी दाखवलं ना, तसंच हे सुद्धा आहे. खूप जुनं झाड आहे. सगळी जुनीच झाडं असणार आहे, त्यात नवीन कोण बांधणार. परंतु अजूनही इथे शहरीकरण, म्हणजे इथे आक्रमण झालेलं नाही काँक्रीटचं. काही दिवसानंतर इथे सुद्धा होईल. त्याच्यापूर्वी आपण अगदी जवळ आहे, घोडबंदर रोडपासून अगदी 5 मिनटावर. मी जर चप्पल काढतो आणि आत जातो. आलो आपण इथे. हा आजूबाजूचा परिसर पूर्ण जंगल. जंगल म्हणजे दाट जंगल आहे. ही देवी आहे. देवीला झोपाळा केलेला आहे. ही काही सागाची झाडं असणार.
एक झाडाचे बुंदे बा किती कसे ते 2 झाडं एकत्र आलेली आहेत. पक्ष्यांचा आवाज. इथून आपण आता आलो होतो. आता आपण परत चाललो आहे. परत मागे फिरलो आपण आता. कोणाचा तरी आवाज येतोय. घर आहे. तुम्ही राहत नाही आहे पण इथे. गोबी आहेत. हां चला चामुंडा देवीचे